नाही, आता जबाबदार साहेब आहे, पोलीस प्रशासन वाहतूक विभाग. किती दिवसापासून बोलत होतो मला काय काम असेल, काय VIP मुवमेंट असेल, आज नाही तर असं आहे. पहिले मेट्रोचं काम चालू असताना 2 वर्ष बंद होतं पांढरवाडी सिंह यू टर्न. कारण हे गावठणचे पोरं गावठणमध्ये राहणार, हे काश्मीरा या साईडला या भागामध्ये शिक्षणासाठी येतात गावठणमध्ये. मीरा गावठण माझ्या गावठण हे इथे BMS स्कूल आहे. कुठली कुठली शाळा आहे? महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. मीरा भाईंदर शहरातील काशीमीरा आणि काशीमीरा परिसरात असलेला वाहतूक पोलीस ठाणे, या पोलीस ठाण्यामध्ये चक्क आज स्कूलच्या 4 ते 5 बस या ठिकाणी आल्या आणि या बसच्या मधून विद्यार्थी 100 ते 150 विद्यार्थी सरळ वाहतूक विभागाच्या या वाहतूक विभागाला भेटण्यासाठी आल्या. नेमकं कारण काय पाहूया. या ठिकाणी पालकही ते मुलांसोबत आलेले आहेत. पाहूया काय झाला प्रॉब्लेम. तुम्ही डायरेक्ट चक्क विद्यार्थ्यांना घेऊन डायरेक्ट पोलीस स्टेशन मध्ये इकडे आलेले आहेत वाहतूक पोलीस, काय सांगा. कारण की आमच्या पोरांना शाळेत जायला भरपूर लेट होत होता आणि आपला पांडुरंगवाडीचा सिग्नल पण बंद केलेला, म्हणून लांबून फिरून यायला लागत होतं. त्याच्यासाठी आम्ही पोरांना टायमावर शाळेत पोचायसाठी आम्ही चौकीमध्ये आलेला आहे की आमचा जो मेन सिग्नल आहे तो चालू ठेवायला. 4-5 बस आहेत आणि हे आता झाले 4 दिवस झाले हे बंद केलंय. त्याच्यामुळे भरपूर लेट होत होतं मुलांना स्कूलचे. याच्यामधून स्कूलकडून आम्हाला सांगितलं गेलं होतं पॅरेंट्स लोकांना व्हॉट्सअपला की असं असं तुमच्या लोकांचे हे बसवाले लेट येत आहेत, म्हणून आम्ही आलो. आणि खूप डिफिकल्ट होत होतं. मुलं संध्याकाळी पण लेट येतात, सकाळी पण एवढे 1-1 तास अगोदर जाणार, चेकनाक्याच्या तिकडून क्रॉस करायला आहे मुलांना. एवढा लांबून मुलं पोहोचणार कधी, येणार कधी. आम्ही सरांना सांगितलं की आम्हाला ते सिग्नल आमच्या पांडुरंगवाडीचा चालू करून द्या मुलांसाठी. त्याने आता आम्हाला सांगितलं की मुलांसाठी आम्ही चालू करून देतो म्हणून. तर आम्ही तेच त्यांच्या ह्याच्यावरती चालतोय की ते चालू करून देईन बोलले, तर बघूया म्हणून चालू करून देतात बोलले. आलं का सर्व. चक्क विद्यार्थी आणि पालक वाहतूक विभागाच्या पोलिसांना भेटण्यासाठी आलेले आहेत, काय कारण आहे. प्रथम आपल्या महाराष्ट्र न्यूज चॅनलला धन्यवाद बोलू. कारण या ठिकाणी असं झालं कारण 3-4 दिवसापासून जो पांडुरंगवाडी सिग्नल जो आहे तो U-टर्न बंद केलेलं होतं आणि यापूर्वी पण बंद केलेलं होतं. ते आम्ही मोकळं करून घेतलं. काही ट्रॅफिकचे काय अडचणी वाहतूक शाखेला आले म्हणून ते बंद केलेलं आहे. पण या ठिकाणी जे पालक लोक आहे सर्वांनी हे केलं. 3-4 दिवस मला सांगितलं की दादा असं असं परिस्थिती या ठिकाणी आणि सिग्नल या ठिकाणी बंद केलं जातं. वेळेवरती शाळेत मुलं पोहोचत नाही, तर पोरं परत घरी येतात. 5 मिनिटं झालं तर शाळेमध्ये पोरांना घेत नाही. तर यासाठी मी आज या ठिकाणी सर्व पालक आणि शाळेचे विद्यार्थी हे सर्वांची येऊन इकडे साधारण 200 ते 250 मुलं होतं विद्यार्थी शाळेचे लहान लहान. हे सर्व पालक वगैरे घेऊन या ठिकाणी आम्ही काश्मीराचे वाहतूक विभागचे सागर इंगोले साहेब यांचा निवेदन केलं, विनंती केली त्यांना की साहेब या ठिकाणी जी परिस्थिती आहे उपाशी तपाशी राहून हे लोक शाळेची फी भरतात आणि वेळेवरती त्यांचं शिक्षण होत नाही, तर एक परिस्थिती बेकार होते. कारण हे सिग्नल बंद केल्यामुळे पोरं वेळेवर पोहोचत नाही शाळेत, म्हणून प्रॉब्लेम आहे. काय सांगितलं तर साहेबांनी मला सांगितलं 11 ते 1 पर्यंत आम्ही शाळेचे जे विद्यार्थ्यांसाठी काही अडचण येणार नाही. आमचे अधिकारी लावून त्यांना व्यवस्थितपणे शाळेची बस जे आहे आम्ही त्यांना तिथून एंट्री करू आणि याची आम्ही खंबीरपणाने आम्ही काळजी घेऊ आणि पोरांना काही त्रास होऊ देणार नाही असे आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. तर त्या हिशोबाने आम्ही काश्मीरा वाहतूक विभागचे सर्व पोलीस प्रशासनचे आम्ही धन्यवाद बोलून. तर या अनुषंगाने असा आपण खरोखर पोरांची काळजी घेतलेली आहे आणि रस्ता मोकळा करणार आहेत. या आम्हाला धन्यवाद, आभार मानतो सगळ्यांच्या वतीने.